पावसाचा कहर ओसरल्यानंतर त्या रात्रीच्या भयंकर वादळात चिमणी आणि तिच्या पिल्लांचं घरटं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं असतं. आता ती एका मुडकळलेल्या झाडाच्या खोडात आश्रय घेत होती. पिल्लांनो, मला आता बाहेर जाऊन कोणाकडून तर मदत मिळवायलाच हवी, कारण ही जागा मला फारशी सुरक्षित वाटत नाही. गोटू म्हणतो, आई बाहेर खूप पाऊस आहे, तू कशी जाणार बाहेर? तू आजारी पडशील, नको जाऊ. राणी चिमणी म्हणते, नाही बाळा, मला जावंच लागणार. हो, पण मी परत येईपर्यंत तुम्ही इथून कुठेही जायचं नाही. राणी चिमणी इतर पक्ष्यांकडे मदत मागायला जाते. मी असं करते, पहिल्यांदा कावळ्या भाऊकडे जाते, तो मला नक्की मदत करेल. काळू भाऊ, ओ काळू भाऊ, कोण आहे बाहेर? माझी झोपमोड करायला आलाय. अरे हो हो हो, किती दार वाजवणार आहात? राणी चिमणी, तू आहेस? काय ग, काय काम आहे? काळू भाऊ, कालच्या भयंकर पावसामध्ये माझं घरटं मोडलं आहे. मला तुझ्याकडून थोडीशी मदत हवी आहे. आमचं नवीन घरटं बनेपर्यंत तुझ्या घरात आम्ही राहू शकतो का? नाही नाही, माझ्या घरात अगोदरच पाहुणे आले आहेत, तर तुला आणि कुठून जागा देऊ? नाही नाही, मी नाही घरात तुला ठेवू शकत. दुसऱ्यांकडून मदत घे. उगीच माझी झोपमोड केलीस. पण राणी चिमणीने कावळ्याच्या घरात डोकावून पाहिलेलं असतं की कोणीही पाहुणे आलेले नसतानाही कावळा खोटे बोलला. राणी चिमणी निराश होऊन दुसऱ्या कोणाकडे तरी मदत मागायला जाते. लालीताई, ओ लालीताई, आहात का घरात तुम्ही? अहो अहो, ऐका ना, कोण आहे दाराच्या बाहेर? बघा ना तेवढं. काय ग लाली, सगळी भांडी तर तू माझ्याकडूनच घासून घेतलीस. आता निदान दाराच्या बाहेर कोण आहे ते तरी बघ. काय लोळतच पडलेले असतेस. माझ्या नशिबातच आराम आहे हे काय तुम्हाला पाहवत नाही का हो? ठीक आहे, मीच जाते. कोण? राणी? काय ग, काय झालं? काय सांगू अगं तुला लालीताई, कालच्या पावसामध्ये माझं घरटं मोडलं. मी आणि माझी 2 पिल्लं उघड्यावर पडलो ग. मी म्हणत होते की माझं घरटं होईपर्यंत काही दिवस माझ्या 2 पिल्लांनी आणि मला तुझ्या घरात राहून देशील का ग? हो अगं, राहू दिलं असतं, पण काय आहे ना, माझं घर खूप लहान आहे आणि तुझी पिल्लंही खूप दंगा करतील. ते काही मला सहन नाही व्हायचं बाई. बरं बरं, ठीक आहे ग, असू. अगं काय आहे ना, घर थोडं मोठं असतं, तुला ठेवून घेतलं असतं. राग मानू नको ग राणी. नाही ग नाही. बरं, मी येते. ला बाई, माझं झोपेचं टायमिंग झालं आहे. आणि चिमणी निराश होते, पण हार मानत नाही. ती दुसरीकडे कुठे मदत मिळते का बघते. राणी चिमणी शेजारी राहत असलेल्या चिमणाबाईकडे मदत मागायला जाते, पण तिथेही तिची निराशा होते. राणी चिमणी म्हणते, पुरे झालं आता, मी नाही कोणाकडे मदत मागणार. एवढ्या पावसात मला कोणी मदत करायलाही तयार नाहीये. इतके स्वार्थी झाले हे पक्षी. तेवढ्यात एक कासव तिथे पाणी प्यायला येतो. राणी चिमणी, मी मदत करू का तुला काही? मी सकाळपासून पाहतोय तू सगळ्यांकडे मदत मागतेस, पण तुला कोणीही मदत करायला तयार नाहीये. तुझं घरटं बांधून होईपर्यंत तू आणि तुझी पिल्लं माझ्या घरी येऊन राहू शकता. मी एकटाच राहतो. तशी ही जागा रिकामीच आहे. माझं घर मोठं आहे. हो का? खरंच खरंच कासव दादा, तू खरंच सांगतोस मला? चालेल, तुझे खूप उपकार होतील. मी आताच माझ्या 2 पिलांना घेऊन येते. अगं राणीताई, त्यात उपकार कसले? तू मला माझ्या बहिणीसारखी आहेस. राणी चिमणी आनंदानेच तिच्या पिलांना घेऊन येते. आता या चिमणीचा शिकार करणार होतो, पण हिची 2 पिल्लं पण आहेत, म्हणजे माझी पार्टीच आहे. आता बघतोच हिला, माझ्या तावडीत नाही तिघे कसे सुटतात. अरे बापरे, गरुड माझ्या मागावर. अच्छा, तर माझी शिकार करायचं बघतोयस. ठीक आहे, याची फजितीच करते. गरुड भलेही ताकदवर असेल, पण आपली राणी चिमणी पण काही कमी नाही. ती खूपच हुशार आणि चपळ होती. मग राणी चिमणी एका उंच झाडावर बसते, एका फांदीवर, जी फांदी अर्धी तुटलेली असते. तुला माहिती आहे, तू मला शोधत शोधत ज्या झाडावर नक्की बसशील. कुठे गेली ही चिमणी? थांब, तुला आत्ता शोधून काढतो. अरे बापरे, ती चिमणी खरंच मला फसवून गेली की काय? ते सापडत नाहीये ती. दमलो बाबा मी, आता जरा आराम करतो. चिमणी गपचूप लपून बसलेली असते आणि हळूच चोचीने मारून ती फांदी तोडते. अरे बापरे, मेलो मेलो मेलो, माझी तर मानच तुटली. अरे चक्री वादळ आलं, ते भूकंप आलं, वाचवा मला.
चिमणीची शिकार मला चांगलीच महागात पडली राव. आता बस बोंबलत असं म्हणून राणी चिमणी आपल्या पिलांकडे निघून जाते. ओटू, मीनू, माझ्या बाळांनो, तुम्ही दोघेही ठीक आहात ना? तुम्ही जेवलात ना? आई, तू पहिलं सांग, तू बरी आहेस ना? आम्ही दोघेही ठीक आहोत. हो हो माझ्या पिलांनो, मी बरी आहे, मी ठीक आहे. चला चला, आपल्याला आता निघायचं आहे. राणी चिमणी आणि तिची 2 पिल्ले तिचं घरटं होईपर्यंत कासवाकडे राहायला येतात. कासव एकटाच राहत असल्याने त्याचं घर एकदम छान आणि नीटनेटकं होतं. मीनू म्हणते, आई, कासू मामाचं घर किती छान आहे ना, आपल्याला पण असंच घर बांधूया का? हो रे माझ्या पिल्लांनो, आपणही असंच सुंदर आणि मजबूत घर बांधूया, जेणेकरून कोणतंही वादळ आलं तरी ते घरटं मात्र तुटणार नाही. तेवढ्यात तिथून कासवही येतो. आलात तुम्ही? काही खाल्लत का? थोडं खाऊन घ्या. मग कासव त्यांना घरातील काही धान्य खायला देतो. पिलं आवडीनं धान्य खातात, कारण ते खरंच खूप भुकेलेली असतात. माझं पोट भरलंय असं राणी चिमणी म्हणते. हो दादा, तू आम्हाला एवढी मदत केलीस, असं कोणी कुणाला मदत करत नाही. एक भाऊच आपल्या बहिणीची एवढी मदत करतो जशी तू आमची केलीस. एका बहिणीच्या पाठीशी एक खंबीर भाऊ म्हणून उभा राहिलास आणि आम्हाला एवढी मदत केलीस. तुझ्या घरात राहून दिलं. आज रक्षाबंधन आहे तर मी आज तुला राखी बांधणारच. कासवही म्हणतो, हो हो, का नाही. राणी चिमणी आनंदाने कासवाला राखी बांधते आणि कासवालाही खूप आनंद होतो. राणी चिमणी म्हणते, हे बंध प्रेमाचे, हे बंध नात्याचे, असाच टिकू दे हा बंध आपल्या नात्याचा. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा कासव दादा. तुलाही रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा राणी चिमणी. तुला केव्हाही कधीही मदत लागली तरी निसंकोचपणे या भावाला हाक मार. भाऊ हा जिथे असेल तिथे तुझ्या पाठीशी उभा राहील, हे माझं वचन आहे तुला. दुसऱ्या दिवशी सकाळीच राणी चिमणी आपले घर बांधायला सुरुवात करते. घरासाठी लागणारे काट्या, गवत आणि इतर साहित्य चिमणी इकडून तिकडून गोळा करते. चिमणीला एका ठिकाणी सुकलेले गवत दिसते. ती तिथे ते घेण्यासाठी जाते. चिमणी सुकलेले गवत घेण्यासाठी येताच तिथून एक आवाज येतो. कोण आहे माझ्या क्षेत्रात? कोण इथे खडबड करत आहे? असा आवाज येतात चिमणी थोडी दचकली. कोण साबदादा तुम्ही? माफ करा मला, मी इथे थोडं गवत घ्यायला आले होते, मला माहित नाही तुम्ही इथे राहतात. असं बोलून चिमणी तिथून पळ काढते. चिमणी मनात म्हणते, अरे बापरे, थोडक्यात बचावले. पाऊस थोडा कमी झालेला असतो. कासवही तिला जेवढी होईल तेवढी मदत करतो. कासव दादाची म्हणजे आपल्या भावाची मदत घेऊन एक बहीण राणी चिमणी एक सुंदर घरटे बांधण्यात यशस्वी होते. खूप मेहनतीने आपली चिमणी घरटे तयार करते. आई, किती छान घर बांधले तू, मला खूप आवडले. बाळानं, आता हे घर आपल्या हक्काचं आहे. राणी चिमणीची 2 पिल्लं बांधलेल्या या सुंदर घराला बघून खूप आनंदित होतात. मला ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या बाल चिमणी या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट ही शेअर करायला विसरू नका.